ज्या दिवशी घरातली आई निघून जाते ना, ते लक्ष देऊन ऐका महाराज, घरातली लक्ष्मी निघून जाते दादा। अरे काबाड कष्ट करणारी, दुसऱ्याच्या शेतावर भांगडायला जाणारी आई कधीतरी पहा, तिचा हात हातात घ्या महाराज। अरे तुमच्या आयुष्याच्या रेषा सुधारण्यासाठी त्या आईनं स्वतःच्या हाताला छिद्र पाडून घेतली, पण त्या आईनं कधीही तक्रार केली नाही महाराज, नाही केली त्या आईनं कधी तक्रार। सातत्यानं ती आई त्या कुटुंबासाठी झगडत राहिली, सातत्यानं त्या कुटुंबासाठी झटत राहिली, त्या कुटुंबावर प्रेम करत राहिली। अरे एखाद्या वेळी आई शेतावर भांगलायला जायची आणि गरीब कुटुंबात असणारी माझी ती माय माऊली महाराज, दुपारच्या वेळी डबा उघडला जायचा, डबा उघडला गेल्यानंतर आजूबाजूच्या मैत्रिणींचा सुद्धा डबा उघडला जायचा। आईच्या डब्यात पाहिल्यानंतर तिच्या डब्यात चटणी भाकरी असायची, बाकीच्यांच्या डब्यात चांगले चुंगले पदार्थ असायचे। बाकीच्या बायका विचार करायच्या, अरे ही आई गरीब आहे, हिची परिस्थिती नाजूक आहे, स्वतःच्या डब्यातले चांगले चुंगले पदार्थ काढून तिच्या पुढ्यात सरकवायचे। पण ती माय माऊली स्वतःच्या डब्यातली चटणी भाकरी खायची आणि त्या डब्यातले चांगले चुंगले पदार्थ आपल्या पोरांसाठी घरी घेऊन यायची। तिचं नाव आई आहे महाराज। नाही राहिली या जगाच्या पाठीवरती आहे। आई या शब्दात खूप मोठी ताकद आहे महाराज, जेवढी ताकद देवात नाही तेवढी ताकद आई या शब्दात आहे महाराज। किती प्रेम करावं त्या आईनं त्या कुटुंबावर। अरे एखादी माय पहा महाराज, एखाद्या वेळेला आजारी पडली तर कधी ती डॉक्टरकडे जात नाही, कधी ती दवाखान्यात जात नाही, तिला भीती वाटत नाही मला डॉक्टरच्या गोळ्याची, तिला भीती वाटत नाही डॉक्टरच्या औषधाची, तिला भीती वाटते अरे जर डॉक्टरने मला 2 दिवस आराम करायला सांगितला ना तर माझी पोरं उपाशी पोटी मरतील रे। नाही कधी ती आई विचार करत महाराज। घरातली माय खूप महत्वाची आहे। महिला मंडळ, कधी तुम्ही माहेरला गेला, माहेरला गेल्यानंतर माहेरहून येत असताना तुमची आई तुमच्या जवळ येते, अगं ताई ऐकलंस का ग? मुलगी विचारते काय ग आई? जाताना ही 4 कांदे तुझ्या पिशवीत नाही, ह्या लसणाच्या 4 पुड्या तुझ्या पिशवीत टाक, काय कमी आहे का ग तुला? काय कमी आहे का तुला? सहज आई विचारून जाते। अगं सगळं काही आई त्या मुलीसाठी देते, त्या मुलासाठी देते, स्वतःचं सर्वस्व अर्पण करते, पण कधी तक्रार करत नाही। तिचं नाव आई आहे। म्हणून महाराज एक सांगेन, जोपर्यंत आहे तोपर्यंत जपा। ज्या दिवशी निघून जाईल ना, किती हंबरडा फोडला नाही परत येणार रे। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, भिकारी महाराज तुम्ही आम्ही आई शिवाय। अरे त्या आई बापाला काही लागत नाही, काही लागत नाही, त्यांना तुमचे पैसे नकोय, त्यांना तुमचं चांगलं चुंगलं खायला नकोय। अरे कुत्र्यासारखी भाकरी दररोज आई बापाच्या पुढ्यात फेका, दररोज सकाळी उठा, दररोज सकाळी फक्त प्रेमाचे 2 शब्द आई बापाशी विषयी बोला, 2 शब्द पुढ्यात जाऊन त्यांना म्हणणं बाबा बाबा तुम्ही ठीक आहे का? आई तू ठीक आहेस का? एवढंच बोला बस, त्यांना काही नको, हीच त्यांची संपत्ती आहे। मी एक सांगेन महाराज, आई तोपर्यंत जपा। गेल्यानंतर कितीही रडला, कितीही ओरडला, नाही मिळत आई बाप महाराज या जगाच्या पाठीवर, नाहीत मिळत। बायको पुन्हा करता येईल, मुलं पुन्हा मिळतील, नातेवाईक पुन्हा जोडता येतील, पण बाबा रे, अरे खरे प्रेम करणारे आई बाप एकदा मातीआड गेले, कितीही रडला तरी ते आई बाप पुन्हा मिळत नाही। ती शोकांतिका आहे दादा, शोकांतिका आहे। म्हणून एकच सांगेन, आई जपा, बाप जपा महाराज। ज्याचे आई बाप या जगाच्या पाठीवरनं निघून गेले, त्याने पंढरपूरच्या विठोबाला स्वतःचा बाप आणि रुक्मिणी मातेला स्वतःची माय माना, बस। दुसरं तिसरं काही करायची गरज नाही महाराज। तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात आज तुमच्या आईसाठी पाणी उभं राहिलं। ज्यांच्या आहेत जिवंत त्यांचं ठीक आहे, पण ज्यांच्या गेल्यात त्यांनी काय करावं, काय करावं महाराज? खूप मोठं दुःख आई बापाचं न पचवता येणार, इतकं इतकं मोठं दुःख आहे महाराज। खूप कष्ट केले त्यांनी तुमच्यासाठी, खूप कष्ट केले। अरे तुमच्या शरीरात रक्त भरावं म्हणून त्यांनी स्वतःच्या हाडाचं पाणी केलं, रक्ताचं पाणी केलं महाराज त्यांनी तुमच्या आमच्यासाठी। आणि त्यांनाच जर आपण सांभाळत नसो तर याच्यापेक्षा शोकांतिकेची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या मातीत नसावी। म्हणून एकच सांगेन, नाही देवाच्या पाया पडला तरी चालेल, नाही एक वेळ पंढरपूरच्या वारीला गेला तरी चालेल, अरे नाही खंडोबाच्या मंदिरात आला तरी चालेल, पण घरातल्या बापाला आणि घरातल्या मायेला आपला विठोबा आणि खंडोबा माना, बस। तो दिवस या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा दिवस असेल तुमच्यासाठी महाराज। म्हणून एक सांगेन, बाप जपा, आई जपा। एकदा गेलेले आई बाप पुन्हा नाहीत। या कुटुंबाची आई गेली, या कुटुंबाचा बाप गेला। मी एकच सांगेन, पंढरीश पांडुरंग परमात्म्याला देवा, आजपासून तूच यांचा बाप आणि तूच यांची माय देवा। तुम्हा संतापरी ओझे आई कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठ्ठल।
जगननिहितपानी मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि तडीद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरन्तिष्ठिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गम् पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापरी रम्य सिंहासनस्थं पदा पूज्यते जस्पुर दिक्प्रदेशं विदिन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भज ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मुक्ताबाईन नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा गण गण गणात होते जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता वचनैका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुर सुधारी वर्णौ रघुवर विमल जसु जोदायक फलिचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिर पवन कुमार बल बल विद्या हर भुलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतना हे
शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाही त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओजे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठाला फॅन बंद करा इको कमी करायचा शेवटच्या पॉइंटवर इको ठेवा बारीक आवाज मॉनिटरला द्या मॉनिटरला फुल आवाज द्या तुम्ही मला आवाज येतो आवाज येईना मला श्रीराम श्रीराम बेस असला तर काढा थोडायचा बेस पूर्णच काढून टाका आवाज फक्त शार्प द्या श्रीराम हॅलो हॅलो इको थोडा कमी करा इको कमी करा हॅलो 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 विठाल विठाल लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबराय आहे आणि तुकोबराय यांचा असणारा सुंदर असा चार चरणाचा लेकुराच्या हितासाठी मायेचा ओढा आणि तो मायेचा ओढा संतांच्या माध्यमातनं प्रेमपर प्रकरणाच्या माध्यमातनं किंवा संतपर प्रकरणाच्या माध्यमातनं मातृत्वाच्या दातृत्वाच्या माध्यमातनं प्रतिपादित करणारा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेसाठी निवडला विठाल सगळं जनरेटरवरच आहे का आपलं त्याचाच आवाज जास्त येतो माझ्यापेक्षा असं ऐका अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय संतांची ओळख करून देत आहेत आणि संतांची ओळख करून देत असताना त्याला आईचं मातृत्व जोडताना तुकोबराय या ठिकाणी दिसत आहेत ज्यावेळी तुकोबरायांना प्रश्न केला जातो तुकोबराय संतांचं प्रेम कसं आहे थोडा इको द्या बारीक एकदम एक शेवटच्या पॉइंटवर तुकोबरायांना ज्यावेळी विचारलं जातं संतांचं मातृत्व कसं आहे संतांचं प्रेम कसं आहे या जगाच्या पाठीवर संत कुणाप्रमाणे आहे ते तुकोबराय एका शब्दात उत्तर देतात ज्या पद्धतीचं हित लेकुराचं आईच्या हृदयात असतं म्हणजे आई जेवढं प्रेम आपल्या मुलावर करते तेवढं प्रेम संत या जगावर करतात लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त तुकोबराय सांगतात लेकुराचं हित जसं माऊलीच्या चित्तात आहे तसं तुमचं आमचं हित मात्र त्या संतांच्या चित्तात आहे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त मग ती माऊली कशी आहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविण प्रीती लाभ नाही महाराज तिथं फक्त प्रेम प्रेम आणि प्रेमच ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविण प्रीती मग ती आई काय एवढी श्रेष्ठ आहे कोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे 9 महिने 9 दिवसांचा कालावधी आणि आईनं उदरात आपल्या तो भार वाहिला आपल्या मुलाचा तुकोबराय सांगतात 9 महिने 9 दिवस आईच्या उदरात असणार ते लेकरू
पण त्याचा भार ती आई वाहत होती, पोटी भार वाहे, त्याचे सर्वस्व हीच आहे. त्याचं सर्वस्व सहाय्य करण्याचं काम त्या आईने केलं. तसेच संत आहेत. मग तुकोबाराय शेवटच्या चरणात जाऊन सांगतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ज्या प्रकारे एखाद्या लेकराचं ओझं किंवा लेकराचं हित आईच्या हृदयात आहे, त्याच पद्धतीनं आम्हा सामान्य जनांचं हित माझ्या संतांच्या हृदयात आहे. म्हणजे संत आणि आई यात काहीच फरक नाही. हेच तुकोबारांना सांगायचंय विठ्ठल. असा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या कीर्तनाचा अल्पसा परिहार द्यायचा तो असा. कैलासवासी रत्नाबाई मुरलीधर साखरे स्वर्ग बाबा. रत्नाबाई मुरलीधर साखरे आणि आज आईंचं गेली 1 वर्ष झालं या गावातून, या कुटुंबातून, या घरातून निघून जाणं झालं. गेली 1 वर्ष झालं या घराची माया कुटुंबाला सोडून निघून गेली. 81 वर्षात व पदार्पण होतं आणि वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास या ठिकाणी घ्यावा. खरं पाहायला गेलं तर या कुटुंबाची माय गेली, या कुटुंबाची आई गेली आणि जणू काही या कुटुंबाचा भार हरपला. कारण जोपर्यंत या जगाच्या पाठीवर आईबाप नावाची 2 दैवत जिवंत आहेत ना महाराज, तोपर्यंत प्रेम आहे, तोपर्यंत आपुलकी आहे, तोपर्यंत माय आहे. ज्या दिवशी या जगाच्या पाठीवरचा आई आणि बाप नावाची 2 दैवत तुमच्या आमच्यातनं निघून जातील ना, ते खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला बाकीची दैवत फिकी वाटायला सुरुवात होतील. कारण ज्या घराची माय गेली, ज्या घराचा बाप गेला, कधी काळी त्या घराला विचारलं, त्या कुटुंबाला जर तुम्ही विचारलं, तुमचा माय गेला, तुमचा बाप गेला, तुमची माय गेली, तुम्हाला काय वाटतंय, त्यावेळेला त्या घरातनं तुम्हाला आम्हाला एकच उत्तर प्राप्त होतं. आणि ते उत्तर असं असतं, आमच्या घरातली माय गेली, आमच्या घरातला बाप गेला, जणू काय आमच्या घरातला देवच निघून गेला असं मला वाटतंय. कारण जगाच्या पाठीवर मायबापासारखं प्रेम कुणीच करू शकत नाही महाराज. सारी प्रेम हा मोह आहे, माया आहे, संपत्तीनं विकत घेता येणार आहेत. पण आई बापाचं प्रेम खऱ्या अर्थानं या जगाच्या पाठीवर विकत घेता येत नाही. ज्याला कशाचीच किंमत करता येत नाही, ते प्रेम म्हणजे आईचं आणि बापाचं आहे. विठ्ठल. आणि त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार, 2 मुलं, श्री संपत मुरलीधर साखरे आबा आणि श्री अशोक मुरलीधर साखरे अण्णा. आईंची मुलगी श्री सौ मंगल तानाजी ननवरे. म्हणजे गोड असा परिवार. थोडा ऐकू द्या ना. आणि गोड असा परिवाराला सोडून या कुटुंबाची माय निघून गेली. आणि त्याच आज पुण्यस्मरणाचा सोहळा गोड असा या ठिकाणी आयोजित केला. संपूर्ण साखरे कुटुंबियांच्या माध्यमातून, गुरु कुटुंबियांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला. खरं वास्तविक पाहायला गेलं तर आता मी कोणाच्या परिचयाचा नाही असं तर मला कोणी कीर्तनात बसलेलं दिसना. सगळे बऱ्यापैकी परिचयाचे, सगळे बऱ्यापैकी जवळचे. त्यामुळे कुणाचं नाव घ्यावं आणि कुणाचं नाही हाच मोठा प्रश्न आहे. बरं, कारण एकाचं घेतलं तर दुसऱ्याला हा बरोबर आहे. माणसं सध्या संपत्तीपेक्षा माणसं सध्या नावाची भुकेली आहेत. विठ्ठल. असं हो महाराज, या जगाच्या पाठीवर नावात ताकद आहे. देवाच्या नावात ताकद आहे, भगवंताच्या नावात ताकद आहे. तसं माणसाच्या नावात सुद्धा ताकद आहे महाराज. बरोबर आहे का चुकीचं आहे? माणसाचं नाव एवढं मोठं असावं ना की त्याचं नाव घेतलं की समोरच्याची 4 कामं तरी व्हावी. बरोबर आहे का चुकीचं आहे? माणसाचं नाव एवढं मोठं असावं की नाव घेतलं की 4 कामं व्हावीत. काही माणसांची नावं अशी असतात महाराज, त्याचं नाव घेतलं की पुढचं पळून जातं. ते म्हणतं त्याच्या नादाला लागत असतात काही माणसाशी महाराज. असो, माणसाच्या नावात ताकद आहे. तुम्ही सगळे जवळचे आहेत. मग त्याच्यामुळे कोणाचा नाम उल्लेख न करता तुम्ही आलेले आप्तजन सर्वांचं या कुटुंबावर असणारं प्रेम आणि त्या कुटुंबाच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पोहोचला. तुम्हा सर्वांच्या चरणावर मी 2 हात 3रं मस्तक गायनासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य हरिभक्ती पारायण परममित्र परमस्नेही दत्ता महाराज कोलुगडे महाराजांना धन्यवाद. उपस्थित या ठिकाणी हरिभक्ती पारायण गुरुदत्तजी महाराज गुरव महाराजांना धन्यवाद. उपस्थित या ठिकाणी आमचे महाराज गोड सुंदर गळ्याचे गायनाचार्य त्यांना सुद्धा धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असणारे टाळकरी विनेकरी बाबा, तद पद्धतीनं मृदुंगाचे उत्तमरित्या साथ करणारे हरिभक्ती पारायण आमचे कृष्णा महाराज महाराजांना धन्यवाद.
हार्मोनियमची गोड साथ करणारे आमचे बाबा असतील त्यांना धन्यवाद. ज्यांची गोड सिस्टीम, ज्यांचा गोड मंडप या ठिकाणी कार्यक्रमाला उभे आहे ते आमचे राजू काका, त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यांचं गोड सगळं अगदी सुंदर नियोजन, अगदी सगळं काही घरातलं असल्यासारखंच. जास्त लांब जायची गरज नाही. सगळे अगदी टाळकरी घरातले, सिस्टीमवाले घरातले, गायक सुद्धा घरातले आणि कीर्तनकार सुद्धा. त्याच्यामुळं कुठं लांब जायची गरज नाही. महाराज तुम्ही सगळेजण आमच्या अविनाश महाराज पुढे बसलेत. ही सगळी मंडळी गोड प्रेमातली आमच्या आबा आहेत. ही सगळी माणसं गोड प्रेमातली या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर 2 हात तिसरं मस्तक. गोड असं कार्यक्रमाचं चित्रीकरण करणारे आमचे ओम साई क्रिएशनचे आमचे रोहित दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद. परत कधी जर तुम्हाला आयुष्यात वाटलं की हा कार्यक्रम पुन्हा पाहावा तर यूट्यूबवर गेला आणि ओम साई क्रिएशन टाकलं की तुम्हाला ते कीर्तन सगळं बघायला मिळेल. आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. आणि तुम्ही बसलेले पुनश्च एक वार तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन कीर्तन रूपी सेवेला अगदी थोडक्या वेळात सुरुवात. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंगाच्या माध्यमातून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय लेकुराचं हित वाहणाऱ्या आईचं वर्णन करतायत. यादार्थी तुकोबाराय फक्त आईचं वर्णन न करता तुमचं आमचं हित वाहणाऱ्या संतांचं वर्णन अभंगाच्या माध्यमातून करत आहेत. संत ज्यावेळी कशा प्रकारे असतात किंवा संत या जगाच्या पाठीवर येऊन काय करतात हे जेवी संतांनाच विचारलं जातं. संत संतांची व्याख्या योग्य रीतीनं करू शकतात. एखाद्या सामान्य मनुष्याला तुम्ही आम्ही सांगितलं बाबा तो माणूस कसा आहे तर तो त्याच्याविषयी चांगलंच बोलेल, सांगता येत नाही. बोलेल का? एखाद्याला विचारलं की तो माणूस कसा आहे, तो चांगला बोलेल का? त्याच्या समोर चांगला बोलेल, पण पाठीमागनं वाईट बोलल्याशिवाय राहणार नाही. महाराज समोर तोंडावर चांगली बोलणारी माणसं पाठीमागनं वाईटच बोलतात, पण संत त्यातले नाहीत. बरं त्याच्या पुढे जाऊन ऐका महाराज. आमच्यासारखा एखादा कीर्तनकार आहे आणि दुसऱ्या कीर्तनकाराला विचारलं बाबा ते संदीप महाराज कीर्तन कसे करतात रे, तो सहज सांगून जातात त्याला काहीच जमत नाही. सहज सांगून जातो. काही म्हणतात ते गावातनच अजून बाहेर नाही. सांगण्याचं तात्पर्य काय की एकमेकाविषयी चांगलं बोलणं ही मनुष्याची प्रवृत्ती अजिबात नाही. महाराज आहे का? अजिबात नाही. आणि एका क्षेत्रातले जर 2 व्यक्ती असतील तर ते एकमेकाविषयी चांगलं बोलतील याची गॅरंटी नाही. पण ज्या वेळेला माझ्या संतांना संतांचं वर्णन विचारलं जातं, संतांचं महत्व विचारलं जातं की संत कुणाप्रमाणे तुकोबारांना विचारलं गेलं ते तुकोबार एका वाक्यात उत्तर देतात संत आईप्रमाणे आहेत. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त. मग संत आईप्रमाणे काय तो या जगाच्या पाठीवर आईसारखी माया तुमच्या आमच्यावर कुणीच करत नाही. करतं का? बाप दरडावतो, बाप रागावतो, बाप 4 शिव्या देतो, प्रसंगी बाप कठोर होतो, पण या जगाच्या पाठीवर बाहेरूनही मृदू आणि आतूनही मृदू असणारं व्यक्तिमत्व जिचं नाव आई आहे. विठ्ठल मग आई आणि बाप. मी तुम्हाला वर्णन सांगतोय अभंगाच्या माध्यमातून आईचं. आज एका आईचं जाणं झालं, आई गेली महाराज. मग आई गेल्यानंतर काय दुःख होतो न सांगणे इतपत दुःख आहे महाराज. आई गेल्यानंतर एखाद्या घरची आई जाते ना त्याला त्या कुटुंबाला विचारल्यानंतर तुम्हाला आम्हाला कळतं त्या आईची माया ते कुटुंब सहज सांगून जातं महाराज. एवढी माया, एवढी माया, एवढं प्रेम, एवढं प्रेम. बस आई सारखं प्रेम या जगाच्या पाठीवर. विठ्ठल विठ्ठल आईसारखं प्रेम या जगाच्या पाठीवर कुणी करू शकत नाही. ऐका ऐका ऐका. तुकोबाराय म्हणतात आई कुणाप्रमाणे? संताप्रमाणे. का म्हणतात त्याला कारण आहे. लक्ष देऊन ऐका. चला बोलत चला आता. फक्त मला सांगा बाप जवळचा लेकरासाठी असतो का आई जवळची असते? हो महिला मंडळ बोलत चला. बाप जवळचा असतो का आई जवळची असते? कोण असते? आई जवळची असते. बापापेक्षा जास्त वेळ आई त्या लेकराला देते, आई वाढवते, त्याला मोठं करते, सांभाळते. तुकोबाराय म्हणतात बाप हा देवाप्रमाणे आहे पण आई ही संताप्रमाणे आहे. बाप देवाप्रमाणे, आई संताप्रमाणे. असं का? याला कारण आहे महाराज. ते कारण तुम्हाला सांगून ऐका. एखाद्या आईचं लहान लेकरू ते सकाळच्या प्रहरी लवकर उठतं. उठल्यानंतर काय करतं? ते एका जागेवर बसतं का? बोलत चला. लहान लेकरू आपल्या घरातलं ते एका जागेवर बसतं का? उठल्या उठल्या काय करतं? ते पहिलं अंगण गाठतं.
महाराज ते आता शांत बसतं का? ते चिखलात मातीत खेळत असतं आणि ते चिखलात मातीत खेळणारं लहान लेकरू फक्त चिखला मातीनं बरबटतं का? नाकातनं घाण, तोंडातनं लाळ, डोळ्यातनं पाणी, आणि मग ते लेकरू खेळत असतं. आणि खेळता 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 त्याचा बाप बाहेर गावात जायला निघतो. बाप घराच्या बाहेर पडतो आणि घराच्या अंगणात बसलेलं ते लेकरू पाहतो. पाहिल्यानंतर काय होतं? जसं त्या बापानं ते अंगणात खेळणारं लेकरू पाहिलं की बाप त्या लेकराच्या जवळ जातो, पण ते मातीनं घाणीनं बरबटलेलं लेकरू बाप लगेच उचलून घेतो का? हो, महिला मंडळ बोलत चला, बाप उचलून घेतो का त्याला? पुरुष मंडळ, बाप घेतो का त्याला उचलून? मग तो काय करतो? हा, काय करतो तो? कुणाला हाक मारतो? कुणाला? असं म्हणल्याबरोबर ती बिचारी आत नाही, ते असा बारका कणकीचा हात असतो तिचा, आणि तो बारका पिठाचा हात घेऊन ते बाहेर अंगणात येते. आल्यानंतर काय म्हणतो माहितीये का बाप? हे बघ तुझं लेकरू. कुणाचं? बोलत चला, कुणाचं? तुझं. तो काय म्हणतो? हे बघ तुझं लेकरू, बघ किती बरबटलंय, बघ किती घाण झालंय, आधी त्याला उचलून आंघोळ घाल त्याला. असं म्हणल्यानंतर एवढं सांगून बाप निघून, पण कुठलाच बाप कधीच त्या लेकराला उचलून स्वतः आंघोळ घालत. मग ती आई येते, तसाच पिठानं बरबटलेला हात घेऊन जाते, त्या लेकराला उचलते, त्याला आत नेते, तव्यावरची भाकरी करपते, पण ती आई पहिलं त्या लेकराला आंघोळ घालते. लेकुराचे दुसरं तिसरं काय महत्वाचं नसतं तिच्यासाठी, फक्त लेकुराचं हित. मग त्याला आंघोळ घालते. आंघोळ घातल्यानंतर मस्त पैकी त्याला पुसून काढते, त्याला पावडर लावते, त्याला गंध लावते, त्याला कपडे घालते, आणि ते सजवलेलं लेकरू आई कुठे ठेवते? पाळण्यात ठेवते का नाही? आई ते लेकरू पाळण्यात ठेवते, आणि पाळण्यात ठेवल्यानंतर ते लेकरू खेळत बसतं, आई तिच्या कामाला निघून जाते. आता पुढचं ऐका. मगाशी सांगून गेलेला बाप आता पुन्हा गावातनं परत माघारी घरात येतो. आल्यानंतर बरोबर तो पहिल्यांदा कुणाला शोधतो? कुणाला शोधतो तो? कुणाला शोधतो? लेकराला. लेकराला शोधणारा बाप कुठं जातो? पाळण्याच्या जवळ. पाळण्याच्या जवळ गेल्यानंतर बाप पाळण्यात डुंकावून पाहतो, आणि मग ते सजवलेलं, नटवलेलं, टिक्का लावलेलं पोरग पाहतो, त्याला उचलून घेतो, असं वर धरतो आणि म्हणतो, बघ माझा बाबू कसा दिसतोय. आता कुणाचा झाला? बोलत चला, आता कुणाचा झाला? माझा. आणि ज्यावेळी बरबटलेला होता त्यावेळी कुणाचा होता? तुझा होता. जोपर्यंत स्वच्छ केला नाही तोपर्यंत तो माझा, आणि जेव्हा स्वच्छ झाला तेव्हा तो माझा झाला. मग मी काय सांगितलं? दृष्टांत सोडा, सिद्धांत ऐका. मी सांगितलं संत हे आईप्रमाण आहे आणि बाप हा देवाप्रमाण आहे. मग तुम्ही म्हणाल कसं शक्य? ऐका. हा षडविकाराने बरबटलेला मनुष्याचा देह, याच्यात जन्मता काम अडकलाय, क्रोध अडकलाय, द्वेष अडकलाय, अहंकार अडकलाय. हा बरबटलेला देह देव थेट आपल्याला जवळ करत, देव लगेच जवळ घेतो का आपल्याला? मग काय करतो देव? आपल्याला संतांकडे पाठवतो. संत आपल्यातले षडविकार बाजूला काढतात. जसं आईनं लेकराची घाण धुवावी, तसे संत त्या आपल्यातले षडविकार बाजूला काढतात. क्रोध काढतात, द्वेष काढतात, अहंकार काढतात, माया काढतात, षडविकार खेचून घेतात, त्याला स्वच्छ करतात, कपाळाला नामाचा टिक्का लावतात, ज्ञानाची अंघोळ घालतात, आणि मग सजवलेला देह देव म्हणतो, आता हा माझा आहे. आता हा कोणाचा आहे? माझा आहे. म्हणजे जोपर्यंत बरबटलेला होता तोपर्यंत संतांनो हा तुमचा आहे, पण ज्यावेळी त्याला तुम्ही स्वच्छ केला तेव्हा हा मनुष्याचा देह माझा झाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य, आई ही संतांप्रमाणे कार्य करते, तर बाप हा देवाप्रमाणे कार्य करतोय. विठ्ठल आई कुणाप्रमाणे? तर संताप्रमाणे. महाराज तुकोबाराय सांगतात, लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त. या जगाच्या पाठीवर कुठलीच आई अशी नसेल ज्या आईला वाटत असेल की माझं लेकरू वाया जावं. वाटतं का कुठल्या आईला? महिला मंडळ, वाटतं? कुठल्या आईला वाटतं आपल्या लेकरानं चोरी करावी? वाटतं? कुठल्या आईला वाटतं आपल्या लेकरानं दारू प्यावी? वाटतं? नाही वाटत महाराज. आईला कधीच वाटत नाही आपलं लेकरू वाया जावं. आईला कधीच वाटत नाही आपल्या लेकराचं वाईट व्हावं. अरे जी लेकराविषयी कायम सातत्यानं चांगलं चिंते तिचं नाव आई आहे. ती आई आहे महाराज. लेकराचं हित काय असतं ऐका. एक
एक गर्भवती स्त्री होती. हृदयाचे कान करा, थोडा आवाज दे ना याला, मोकळा सोडा आवाज, लय बसका येतोय आवाज, एकदम खुल्ला सोडा आवाज, मोकळा. ऐका, एक गर्भवती स्त्री होती. अगदी प्रसूतीचा काळ जवळ आलेला होता. तिचा नवरा 15 दिवस घरातनं बाहेर असायचा. एक दिवस झाला असं महाराज, सकाळच्या प्रहरी ती स्त्री त्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली. पाणी आणण्यासाठी गेलेली ती स्त्री, तिनं कळशी भरली. कळशी भरल्यानंतर ती कळशी तिनं आपल्या कडेवर घेतली. ती गर्भवती असणारी स्त्री ती कळशी घेऊन परत घराला आली. पण झालं असं, तो प्रसूतीचा काळ जवळ आला. तिला यातना होऊ लागल्या, तिला वेदना होऊ लागल्या. वेदना एवढ्या तीव्र होत्या की तिनं अंगणातच ती कळशी टाकली आणि आपल्या घरात असणाऱ्या लहान नंदेला तिनं हाक मारली. ननंद म्हणजे कोण? नवऱ्याची बहीण. मग तिला हाक मारली. अहो ऐकता का म्हटल्याबरोबर ती बाहेर आली. महाराज विचारलं, बहिणी काय होतंय तुम्हाला, काय होतंय तुम्हाला? आणि असं म्हटल्यानंतर महाराज तिनं सांगावं, मला खूप वेदना होत आहेत, खूप त्रास होतोय, कुणाला तरी घेऊन यावं, माझ्या प्रसूतीचा काळ जवळ आलाय. सूर सोड नका, माझ्या प्रसूतीचा काळ जवळ आलाय, कुणाला तरी घेऊन या, कुणाला तरी घेऊन या. आणि असं म्हटल्यानंतर महाराज त्या लहान नंदेनं इकडं तिकडं शोधलं. दुपारची वेळ होती, बाहेर कुणीच नव्हतं. बिचारीने एवढं शोधलं, कुणीच गावलं नाही. शेवटी एका झाडाच्या खाली आली. झाडाच्या खाली आल्यानंतर त्या ठिकाणी एक साधू महाराज होते. साधू महाराज, ते साधू महाराज तपश्चर्येला बसलेले. ही ननंद त्या साधू महाराजांच्या जवळ गेली आणि साधू महाराजांना म्हणली, महाराज म्हणे माझ्या वहिनीला खूप वेदना होत आहेत, खूप वेदना होत आहेत, प्रसूतीचा काळ तिचा जवळ आलाय, तिला खूप वेदना होत आहेत, काहीतरी करा, तुम्ही साधू महाराज आहे. अंतर्मनानं साधूनं सगळं काही जाणलं आणि जाणल्यानंतर त्या समोरच्या नंदेला सांगितलं, म्हणे हा अंगारा मी तुझ्या जवळ देतो, हा अंगारा वहिनीच्या डोक्याला लावला की थोड्या काळा कमी होतील, पण ऐक, तुझ्या वहिनीला माझा एक निरोप दे. म्हणे काय निरोप आहे तुमचा? लक्ष देऊ नये का बरं, दृष्टांत खूप गोड आहे. म्हणे तुझ्या वहिनीला माझा एक निरोप दे. म्हणे काय निरोप द्यायचे? समोरच्या साधू महाराजांनी सांगितलं, तुझ्या वहिनीला निरोप दे की तिनं जर तिच्या मुलाला आत्ता जन्माला घातलं तर या जगाच्या पाठीवरचं सगळ्यात दरिद्री मूल म्हणून तिचं मूल जन्माला येईल. सगळ्यात दरिद्री पोरग जन्माला येईल तिच्या पोटी. मग म्हणे काय करायचं? म्हणे आत्ता जर जन्माला घातलं तर सगळ्यात दरिद्री मूल जन्माला येईल, पण तेच तिनं एक प्रहर त्या मुलाची प्रसूती थांबवून ठेवली आणि एका प्रहरानंतर जर तिनं मुलाला प्रसूत केलं ना तर या जगाच्या पाठीवरचं सगळ्यात बुद्धिमान लेकरू म्हणून तिच्या उदराला जन्माला येईल. सगळ्यात बुद्धिमान. असं म्हणल्यानंतर महाराज ती ननंद धावत पळत घरी आली. घरी आल्यानंतर कपाळाला अंगारा लावला. सांगितलं साधू महाराजांनी अंगारा दिलाय. मग म्हणे साधू महाराजांनी काय सांगितलं? साधू महाराजांनी सांगितलंय म्हणे आता जर मूल जन्माला आलं तर या जगाच्या पाठीवरचं सगळ्यात दरिद्री मूल जन्माला येईल आणि एका प्रहरानंतर जर मूल जन्माला आलं तर या जगाच्या पाठीवरचं सगळ्यात बुद्धिमानी मूल जन्माला येईल. मग कुठल्या आईला वाटेल आपलं पोरगं दरिद्री जन्माला यावं? पण दरिद्री मूल जन्माला न येण्यासाठी किती वेळ प्रसूती थांबवायचे? बोलत चला, किती प्रहर? एक प्रहर. मग एक प्रहर म्हणजे किती तास? समोर बसलेली मंडळी, एक प्रहर म्हणजे किती तास? 3 तास. प्रसूती किती वेळ थांबवायचे? 3 तास. जिथं हिला 1 मिनिट काळा सहन होत नाही तिथं प्रसूती किती वेळ थांबवायचे? बोलत चला, 3 तास. मग 3 तास प्रसूती थांबवण्यासाठी म्हणे काय करावं लागेल? महाराज ऐका, त्या आईचं आपल्या लेकरावर असणारं प्रेम, त्या आईचं त्या आपल्या लेकराचं असणारं हित, त्या हिताच्या बदल्यात त्या आईनं काय करावं? स्वतःच्या डोक्यावर उभं राहून शीर्षासन करावं. वर पाय खाली डोकं, वर पाय खाली डोकं करून किती तास उभं राहावं? 3 तास. कशासाठी हो? कशासाठी? आपलं पोरग दरिद्री नाही तर बुद्धिमानी म्हणून जन्माला यावं. लेकुराचे वाहे माऊलीचे 3 तास आई ती डोक्यावर उभं राहिली. 3ऱ्या तासानंतर ती आई खाली उतरली. 3 तासानंतर ती आई प्रसूत झाली. आणि सांगायची गोष्ट अशी, जे लेकरू तिच्या उदरातनं जन्माला आलं ना, या जगाच्या पाठीवरचं सगळ्यात बुद्धिमानी लेकरू जन्माला आलं आणि त्या लेकराचं नाव ज्याला तुम्ही आम्ही चतुर बिरबल म्हणता, तो चतुर बिरबल नावाचं लेकरू तिच्या उदराला जन्माला आला. लेकुराचे वाहे माऊलीचे. महाराज आईच्या हृदयात लेकराचं हित एवढं असतं. प्रसंगी आई स्वतःच्या जीवावर उदार होते पण आपल्या लेकराचा विचार करते. तिला आई म्हणावं अभंगाचं पहिलं चरण.
लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुकोबाराय सांगतात. आईच्या हृदयात लेकराचं हित आहे. ऐका ऐका ऐका, या जगाच्या पाठीवर हित करणारी दोन व्यक्तिमत्व, एक आई दुसरा बाप. पण आईला आईच का म्हणावं याला कारण आहे महाराज. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. जिथं आत्म्याचा आणि ईश्वराचा मिलाप होतो ती म्हणजे महिला म्हणजे ती म्हणजे आई. आत्म्याचा आणि ईश्वराचा मिलाप होतो तिला आई म्हणावं. मग मम्मी कुणाला म्हणावं? महिला मंडळ, आत्म्याचा आणि ईश्वराचा मिलाप होतो तिला काय म्हणावं? बोलत चला, तिला काय म्हणावं? आई म्हणावं. मग मम्मी कुणाला म्हणायचं? कुणाला म्हणायचं? एखादं लहान लेकरू असतं, लहान लेकरू, आणि ते लहान लेकरू पुरुष मंडळ ऐका, लहान लेकरू पहिल्यांदा पहिला शब्द उच्चारतं. काय म्हणतो ते? पहिला हाक बापाला मारतं का आईला मारतं? इथं पण ते आईलाच हाक मारतं महाराज. काय म्हणतो ते? आई म्हणतं. पण त्याची आई त्याला काय सांगते? बाळा मला आई म्हणायचं. बोला की मला आई म्हणायचं. मग मला काय म्हणायचं? मम्मी म्हणायचं. पण महिला मंडळ, मम्मी या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? मम्मी म्हणजे कोण? मम्मी 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 सोपं सांगू? सोपं ऐका ऐका. युरोप खंड आहे, युरोप खंड. या युरोप खंडात इजिप्त नावाचा देश आहे. कुठला देश आहे? बोलत चला, कुठला देश आहे? इजिप्त नावाचा देश आहे. या इजिप्तमध्ये, त्या इजिप्तमध्ये मेलेल्या माणसांची प्रेत तिथल्या असणाऱ्या पिरॅमिडमध्ये बांधून ठेवली जातात. आणि त्या इजिप्त मधल्या मेलेल्या माणसांच्या प्रेताला ते इजिप्तवासीय मम्मी म्हणतात. काय म्हणतात? कळतंय का तुम्हाला? इजिप्तमध्ये मेलेल्या माणसांच्या प्रेताला तिथली माणसं मम्मी म्हणतात. आणि त्याच प्रेताला आपल्या आपल्या गावठी भाषेत काय म्हणतात? हा काय बरोबर आहे, काय म्हणतात? मड मड. हा क्या बात आहे. कोण म्हणलं? तिथं जी प्रेत आहेत किंवा तिथं जी मम्मी आहे ती आपल्यात काय त्याला म्हणतात? मड म्हणतात. मड म्हणजे इजिप्तमध्ये मेलेल्या माणसांना मम्मी म्हणतात. पण मम्मीला आपल्या इथं काय म्हणतात? बरोबर आहे. हा, इजिप्तमध्ये बोलत चला, बोलत इजिप्तमध्ये मेलेल्या माणसांच्या प्रेताला मम्मी म्हणतात. पण मम्मीला आपल्या इथं काय म्हणतात? येतंय का तार? रेंज आली का तुम्हाला? मग मला सांगा, तिथली प्रेत ते आपल्यातलं मड, तिथली प्रेत ते आपल्यातलं मड. मग आपल्या घरातलं कोण? आपलं पोरग उठल्या उठल्या आपल्या आईला हाक मारतं, ए मम्मी. त्या उठल्या उठल्या दत्ता महाराज म्हणतं, ए मड्या. उठल्या उठल्या ते तुमचा कार्यक्रम लावतोय महाराज. मग मला सांगा, आपलं जर लेकरू घरात उठल्या उठल्या आपल्या आईला मड म्हणत असेल तर ती आई जास्त दिवस जगेल का हो? मम्मी म्हणणाऱ्या आया बघा लय दिवस जगत नाही, त्या ध्यानात ठेवा. पण लेकरू आई म्हणू द्या महाराज, 80-85 वर्षी पुण्यतिथी साजरी होती या विठ्ठल. मम्मी म्हणणारी आई कटाकटीत 50. 50च्या पुढं नो गॅरंटी. लहानपणापासूनच पोरग. एक सांगू महाराज, जे सातत्यानं आपण बोलत राहतो महाराज, एक दिवस ते घडल्याशिवाय राहत. मग आता आईने विचार करायचा, आपल्या पोरानं आपल्याला मम्मी म्हणायचं का आई म्हणायचं? उठल्या उठल्या नुसता पोराचा कान धरण असा पिरगळा ना, त्याच्या तोंडात ना आई गच निघालं पाहिजे विठ्ठल. सांगायचं तात्पर्य काय महाराज? आई शब्दात ताकद आहे. जी ताकद मम्मी या शब्दात नाही ना, ती आई या शब्दात ताकद आहे. तुकोबाराय म्हणतात, आई शब्दात ती ताकद ज्यांना लागू पडते ते संत आहेत. किती संतांनी हालापेष्टा सहन केले हो. जसे आई आपल्या लेकराच्या हितासाठी जगाचे अपराध सहन करते, आपल्या लेकराचं सारं काही सहन करते, तसे संत आहेत महाराज. संत सुद्धा सर्व काही सहन करतात. मंबाजी भट्टानं जगद्गुरु तुकोबारांना काट्याच्या फांजरीनं मारलं. ऐका, दृष्टांत खूप गोड आहे. काय तुकोबारांनी, काय संतांनी सहन केला? मंबाजी भट्टानं जगद्गुरु तुकोबारांना काट्याच्या फांजरीनं मारावं, एवढं मारावं, एवढं मारावं, एवढं मारावं की माझ्या तुकोबारांची पाठ रक्तबंबाळ व्हावी, पाठीतनं रक्त व्हायला लागावं. पण ती रक्तबंबाळ झालेली पाठ घेऊन तुकोबाराय घराला आले. संध्याकाळची वेळ झाली. तुकोबारांनी अंगावरचा सदरा बदलला. दुसरा फटका सदरा तुकोबारांनी अंगावर चढवावा आणि तुकोबाराय संध्याकाळची वेळ कीर्तनाला उभे राहावे. सारा समाज पुढे कीर्तनात उपस्थित आहे. तुकोबाराय कीर्तनाला उभे राहिलेत. कीर्तन चालू करणार
एवढ्यात तुकोबारांनी पुढ्यात पाहिलं, तुकोबारांना असं दिसलं, अरे जे मंबाजी भट्ट दररोज माझ्या कीर्तनाला मध्ये बसून कीर्तन ऐकत होते ते मंबाजी भट्टाच कीर्तनाला आले नाहीत. आले बर का आले नसतील? काल त्यांनी काट्याच्या फांजरीनं सकाळी मारलं म्हणून ते आले, त्यामुळे ते खजील झाले, नाराज झाले, लाज वाटली त्यांना, म्हणून ते तुकोबारांच्या कीर्तनात मध्ये बसले नाहीत, तुकोबारांच्या कीर्तनात आले नाहीत. पण याची जाणीव तुकोबारांना झाली की मंबाजी आले नाहीत, मंबाजी कीर्तनात बसले नाहीत, जोपर्यंत मंबाजी येत नाहीत तोपर्यंत मी कीर्तन सुरू करणार. कोण म्हणतायत? तुकोबार आहे. जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत कीर्तन सुरू करणार नाहीत. मग विचार केला तुकोबारांनी, का आले नसावेत, का आले नसावेत, का आले नसावेत? आणि विचारांती तुकोबारांना उत्तर सापडावं, अरे मंबाजी भट्टानं मला सकाळी काट्याच्या फांजरीनं मारलं आणि ते मारल्यामुळं मंबाजी भट्टांचा हात दुखत असावा म्हणून मंबाजी कीर्तनाला आले. म्हणजे स्वतःच्या पाठीचं दुखणं, स्वतःच्या पाठीचं दुखणं नाही, पण त्यानं मारलंय त्याच्या हाताचं दुखणं तुकोबारांना आहे. क्षणाचा ना विचार न आत करता तुकोबारा आतल्या खोलीत गेले, फुटकी वाटी घेतली, डब्यातलं तेल वाटीत पुसून काढलं आणि ती तेलाची वाटी घेऊन तुकोबारा मंबाजी भट्टाच्या दारात गेले. कशाला गेले असतील? कशाला? हात चोळायला. दाराच्या बाहेर उभे राहिले आणि दारावर थाप मारली, मंबाजी, अहो मंबाजी, असं म्हणल्याबरोबर नुकतेच पलंगावर आडवे झालेले मंबाजी भट्ट खडबडून जागे झाले. कोण आले, कोण आले? दरवाजाच्या जवळ गेले, आवाज ऐकला. आवाज तर तुकोबारांचा आहे. ज्या तुकोबारांना मी सकाळी काठीच्या फांजरीनं मारलं ते तुकोबार आता माझ्या दारात आलेत. कशासाठी आले? दरवाजाची कुंडी, दरवाजाची कडी काढली, बाहेर पाहतात तुकोबारांची देखणी मूर्ती मंबाजी भट्टांच्या दारात उभी आहे. एका हातात चिपळे, गळ्यात विना आहे, एका हातात तेलाची वाटी आहे. विचारलं का आला, कशासाठी आला? तुकोबारांनी उत्तर दिलं, मंबाजी कीर्तनाची वेळ झाली, चला ना कीर्तनाला. सारा समाज तिथं कीर्तनाला जमलाय, तुम्ही काही कीर्तनाला आला नाही. तुकोबार आहे, तुकोबार म्हणतायत मंबाजी चला ना कीर्तनाला. मंबाजी तुकोबारांकडे पाहतच राहिले. विचारलं, तुकोबाराय कळतंय का तुम्हाला तुम्ही काय बोलताय? सकाळी तुम्ही मला काट्याच्या फांजरे, मी तुम्हाला काट्याच्या फांजरीनं मारलंय, एवढं मारलंय, एवढं मारलंय, तुमची पाठ रक्तबंबाळ झाली आणि तुम्ही आता मला कीर्तनाला बोलवण्यासाठी माझ्या दारात आला. तुकोबाराय काय म्हणावं तुम्हाला, काय म्हणावं? तेव्हा तुकोबारांचं उत्तर आहे, मंबाजी तुम्ही मारलं मला सकाळी, तुम्ही मारलं मला सकाळी. मंबाजी तुम्ही म्हणत असाल मी रागवावं, चिडावं, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मी का चिडावं, मी का रागवावं? मंबाजी का रागवावं? मंबाजी बोलतायत, अरे मी तुम्हाला मारलंय, तुम्ही माझ्यावर रागवायला हवं, तुम्ही माझ्यावर चिडायला हवं. तेव्हा तुकोबारांचं उत्तर आहे, मंबाजी तुम्ही सकाळी मारत असताना मारलं तुमच्या हातानं. मंबाजी सकाळी तुम्ही मारत असताना मारलं तुमच्या हातानं, मारलं माझ्या पाठीवर. तुम्ही मारलं तुमच्या हातानं, मारलं माझ्या पाठीवर. मंबाजी कळतंय का? हे वैर तुमचं न माझं नाही, तुमच्या हाताचं आणि माझ्या पाठीचं आहे. मग त्यांच्या वैरात आपण मध्ये का पडावा? किती मोठा पार मारताय हो. हे संत आहेत महाराज, म्हणून संत आणि आई समान आहे. जगाच्या पाठीवर जेवढं प्रेम संतांचं आहे ना तेवढंच प्रेम आईचं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. ज्या ठिकाणी लाभ नाही, ज्या ठिकाणी फक्त कळवळा, प्रेमाचा कळवळा, प्रेम 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 प्रेमच आहे. प्रेम सुख घेई, प्रेम सुख घेई, प्रेमे विन नाही समाधान. हे जेवढं संतांकडे भांडवल आहे ना या जगाच्या पाठीवर कुणाकडेच नाही. तुकोबाराय म्हणून म्हणतात की असं कळवळ्याचं हित असणारी ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन. लाभ आहे का तिच्या हृदयात? आईच्या हृदयात लाभ आहे का? फक्त प्रेम आहे महाराज. सोपं सांगू, सोपं. जर एखादा बिचारा सातारला कामाला असला किंवा पुण्याला कामाला असला, तो जेव्हा घरात परत येतो, घरात परत आल्यानंतर त्याची पोरं त्याच्या जवळ जातात. पहिल्यांदा जातात का नाही? जातात का? त्याची पोरं त्याच्या जवळ जातात आणि पोरं जवळ गेल्यानंतर पोरं त्या बापाला विचारतात, बाबा हमारे लिए क्या लाया? म्हणतात का नाही पोरं? काय म्हणतात बापाला? अय बाप. काय म्हणतात पोरं? बाबा हमारे लिए क्या लाया? बायको जवळ येते बायको आणि बायको विचारतो, सुनो आज आपने कितना कमाया? कोण म्हणते? कोण म्हणते? पोरं काय म्हणतात? बाबा मेरे लिए क्या लाया? बायको म्हणते आज आपने कितना कमाया? पण एक आई बाप असे असतात जे पोराच्या पुढ्यात येतात आणि पोराला विचारतात, बेटा सुबह से तूने कुछ खाया? कोण विचारतात? तो आई बाप विचारतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन. लाभ आहे का तिच्या हृदयात? पैसा बघून आई मुलावर प्रेम करते का? पैसा बघून
पैसा बघून संपत्ती बघून मरण प्रत्येकाला आहे जगाच्या पाठीवर. कुणी जागायला आलंय का इथं? मरण प्रत्येकाला आहे महाराज, प्रत्येक जण मरणार आहे. पण गड्या मरताना माणसानं असं मरावं, असं मरावं. असं कसं? उत्तमची उरे मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसाची कीर्ती कशी राहिली पाहिजे? उत्तम राहिली पाहिजे. या जगाच्या पाठीवर ज्याची कीर्ती उत्तम आहे ना महाराज, त्याचं नाव माणसं काढतात. मी म्हणतो मेल्यानंतर निदान 50 वर्ष नव्हे 25 वर्ष तरी माणसाने आपलं नाव काढावं. 50 वर्ष नाही 25 वर्ष तरी. बरं त्याच्या पुढे जाऊन सांगू, मेल्यावर किमान आपल्या लेकरांनी आपलं पहिलं पुण्यस्मरण तरी घालावं. कीर्तन नको ठेवू द्या, पण पुण्यस्मरण तरी घालावं. एवढं तरी माणसानं चांगलं वागावं महाराज. एखादा माणूस पुढे चालला आणि जर माणसं त्याच्याविषयी चांगली चर्चा करत असतील तर 100% समजावं तो गेलेला चांगला आहे महाराज, गेलेला चांगला आहे. पण पुढे जाणाऱ्याच्या विरोधात जर मागणं चर्चा होत. आता काही माणसं अशी असतात की जे चांगलं केलं तरी वाईटच चर्चा करतात आणि वाईट केलं तरी समाजात वाईट वाग लक्षणाची माणसं असतात महाराज, जी कधी कुणाचं चांगलं त्यांना बघवत का? काही माणसं या जगाच्या पाठीवर अशी असतात महाराज, ढेकणासारखी, बेडकासारखी. त्याला त्या बेडकाला काय वाटतं? बेडकाने चिखल खावा, काय ठावा सागर. त्या बेडकाला डबकं म्हणजे काय वाटतं? समुद्र वाटतो. आणि त्या डबक्यात असणारा बेडूक त्या डबक्याला समुद्र समजतो, त्याच्या बाहेर तो पडत नाही. तो काय म्हणतो? इथला राजा मीच. त्याला वाटतं डबकं म्हणजे जग आहे, ते काय बाहेर पडत. मग ते आपल्यापेक्षा लहान बेडकांना त्रास देतं. बरोबर आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? म्हणत माणसं काही तशी त्या वृत्तीची असतात. त्यांना दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत, एखाद्याचं चांगलं झालं की त्याला बघवतच नाही महाराज. पण अशा लोकांकडं दुर्लक्ष करणंच या समाजात योग्य आहे. मला सोपं सांगा, 2 आंबे आहेत, 2 आंबे. एका आंब्याला कीड लागते आणि दुसरा आंबा चांगला आहे. माणसं दगड कुठल्या आंब्याला मारतील? किडपड्या मारतील का चांगल्या आंब्याला मारतील? कुठल्या? चांगल्या. दगड हे कधीही चांगल्याच आंब्याला मारले जातात. आणि सोपं सांगू सोपं, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक समाजात प्राप्तच असतात. विठ्ठल चांगलं वागायचं, चांगलं राहायचं महाराज. संसारातलं लक्ष परमार्थात वळवा. तुकोबा काय सांगतात? ऐशी कळवळ्याची जाती करी लाभ हवीनं. आईच्या हृदयात लाभ नाही, फक्त प्रेम आहे संतांप्रमाणे. पण ते प्रेम सगळ्यांच्या हृदयात नाही. बायकोच्या हृदयात ते प्रेम नाही, मुलांच्या हृदयात ते प्रेम नाही. का? त्यांच्या हृदयात फक्त संसार आहे. संसाराची माया. जैसा भ्रमर बेदी कोडे बलतेच काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळी ये तेत उत्तीर्ण होईल प्राणी प्रत्येक कमळ दर चुरीने तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. माणूस भुंग्याप्रमाणे संसारात अडकला, एवढा अडकला, मेला, पण संसारातनं बाहेर पडला नाही पडला. मला संसार किती दुःखाचा आहे सांगू? लक्ष देऊ नये का? अगदी काही दिवसांपूर्वी, आता जेजुरी जवळ आहे ना इथं, जेजुरी काही दिवसांपूर्वी माझं जेजुरीच्या जवळ, बरं का, जेजुरीच्या जवळ मामा कीर्तन होतं. आणि जेजुरीच्या जवळ कीर्तन सकाळी 10 ते 12 असं फुलाचं कीर्तन उरकलं. आणि 10 ते 12 फुलाचं कीर्तन करून मी मानलं जेजुरीला दर्शनाला जायचं. असं चांगला पुढ्यात गाडी लावली, पायथ्याला गाडी लावली, तो जेजुरीचा गड मी चढायला गेलो.
गेल्यानंतर मी एक 4 पायऱ्या चढून वर गेलो. 4 पायऱ्या चढल्यावर मला पाटणं काहीतरी आवाज ऐकू यायला लागला. संसार सांगतोय मी. आवाज जसा आला तसं मी असं माघारी वळून बघितलं. आवाज कुणाचा येतोय तर मला असं दिसलं महाराज, एक नवीन लग्न झालेलं जोडपं तो जेजुरीचा गड चढायला आलेलं. नवीन लग्न झालेलं जोडपं तो जेजुरीचा गड चढायला आलेलं. त्या जोडप्याकडे मी पाहिलं महाराज. जवळच असणारा तो बेल भंडारावाला त्या जोडप्याला सांगत होता, बाबा जेजुरी पुरी करायची असेल तर बायकोला उचलून घ्यावं लागेल आणि 5 पायऱ्या चढाव्या. आता लागतात का? लागतात का? आता माझं अजून झालं नाही म्हणून तुम्हाला विचारतो. लागतात का? लागतात महाराज. 5 पायऱ्या चढायला लागतात. कृष्णा बुवा तुम्ही गेलाय का? म्हणावं झालंच नाही बुवा. तर काय सगळं इथं टावर खालीच अंधार आहे. असं मग 5 पायऱ्या चढायला लागतात म्हटल्यानंतर महाराज त्या बिचाऱ्याला एवढा आनंद झाला. अगदी लग्नाला नुसते 10 दिवस झालेले. त्यानं त्या बिचारीला कावळा घातला आणि बघता 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 माझ्या समोर 5 काय 15 पायऱ्या चढून ती वर गेला. 15व्या पायरीवर त्यानं बायकोला असं खाली ठेवलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद असा होता जणू काय फकड्यानं सारं जगत जिंकलं. मी म्हणलं गड्या नव्याचे हा क्या बात आहे. त्यानं असं बायकोला खाली ठेवलं आणि ते लागलं माझ्याकडे बघाय म्हणजे जुनं मला खुन्नसच देत होतं, बुवा माझं झालं तू बस तसाच बोंबलं. ते केलं निघून महाराज. मी म्हणलं गड्या काय करतात आपण, एकटंच यायचं आणि एकटंच तुम्ही मला घालवायच बसलाय. ऐका ते जोडपं निघून गेलं. मी आपलं म्हणलं बेलभांडाऱ्याची पिशवीन पण आपला चालायला लागलो. अजून 3 पायऱ्या चढून गेलो. आता 5 आणि 3 किती झाल्या? 8 पायऱ्या झाल्या. अजून 3 पायऱ्या चढून गेलो आणि पुन्हा मला पाटणं काहीतरी आवाज ऐकू यायला लागला. आवाज आला म्हणून पुन्हा मी माघारी फिरलो. माघारी फिरल्यावर मला असं दिसलं आणखी एक जोडपं तो जेजुरीचा गड चढायला आलेलो होतो. ते जोडपं मी बघितलं. त्या बेलभांडारवाल्यानं पुन्हा त्या जोडप्याला सांगितलं, बाबा जेजुरी पुरी करायची असेल तर बायकोला उचलून घ्यावं लागेल, 5 पायऱ्या चढाव्या लागतील महाराज. असं म्हटल्यानंतर त्या जोडप्याकडे मी पाहिलं. जोडपं होतं मुंबईचं. कुठलं होतं? बोलत चला सगळे बोलत चला. कुठलं होतं जोडपं? मुंबईचं होतं. जोडपं होतं मुंबईचं 35-55चं. वय नाही सांगत, वजन. जिला उचलून घ्यायचे तिचं वजन 55 किलो. जो उचलून घेणार त्याचं वजन 35 किलो. आणि 35 किलोच्या बिरमुट्याला ती म्हणतोय 55 किलोचा बोजा घेऊन 5 पायऱ्या चढ. त्याच्या पोटात आला गोळा. त्याला झालं सुधारायचं बंद. महाराज हे उचलल का नाही, उचलल का नाही, उचलल का नाही. जिल्ह्यापेक्षा तालुका झाला मोठा. आता काय करावं मोठा प्रश्न पडला. शेवटी महाराज त्यानं विचार केला. त्याच्या मनात विचार आला, गाड्या हे शिवधनुष्य आपल्याला पेलल का? आणि जसं ते 35-55चं जोडपं मी बघितलं. मी मनाशी ठरवलं, गाड्या हा भारत पाकिस्तानचा सामना ड्रॉ करून चालणार नाही, तर बघितला पाहिजे. जाग्यावर मी आपला मांडी घालून खाली बसतो बघायला लागलो. आता काय होतंय, आता काय होतंय, आता काय होतंय. 35 किलोचं बिरमुठं लागलं 55 किलोकडे बघायला. त्यानं जेवढी बायको लग्नात बघितली नाही दादा महाराज, तुम्ही आता आलाय म्हणून सांगतो, त्यानं बायको खंडोबारायच्या पायरीवर बघितली. अगदी पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत वरनं खाली, वरनं खाली, वरनं खाली. शाबास. ते लागलं बघायला महाराज. शेवटी त्याला मोठा प्रश्न पडला, काय करावं, काय करावं, काय करावं. पण शेवटी ती बायको म्हणली, जोपर्यंत तुम्ही उचलून घेत नाही तोपर्यंत मी वर येत नाही. मग म्हणला हिला उचलून कसं घ्यायचं. ती बिचारी आता हे 35 किलोचं बिरमुठं त्याच्या कावळ्यात ती मावणारी नव्हती. हे खाली बसलं असं खाली चावड्यावर. आणि हे बसलं चावड्यावर. ह्याच्या घरातली चौघ आले. तिला उचललं आणि त्याच्या खांद्यावर दिलं. कुठं दिलं? तसला बोजा त्याच्या खांद्यावर दिला. आता मी म्हणलं उठतंय का नाही, उठतंय का नाही, उठतंय का नाही. पण कुठनं याच्यात संसाराची ताकद आली. तसला बोजा घेऊन ती उठलं. आणि जसं ती उठलं मला जुनं एकच गाणं आठवलं. कोण होतास तू, काय झालास तू. आणि तिच्या पायी शाबास वाया गेला. बरोबर आहे महाराज. आता ज्याचं झालंय त्यालाच कळतं वाया गेलोय का राहिलोय. विठ्ठल महाराज ती उठल्यानंतर लागलं चालायला. आणि ती असं दिसत होतं जणू काय याच्या खांद्यावर मरी यायचा गाडाच द्यावा. तो बिचारा डोलारा. ती असं फोकगत. पहिली पायरी त्यानं कशी बशी चढली. मी काय म्हणलं आता थांबत नाही. दुसऱ्या पायरीसाठी त्यानं असा डावा पाय उचलला. जसा त्यानं डावा पाय उचलला तसा त्याचा उजवा पाय लट्टापट्टा 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 लट्टापट्टा. उजवा पाय लागला लट्टापट्टा करायला. माग झुकाव, पुढे झुकाव, डावीकडे झुकाव, उजवीकडे झुकाव. याला काही कळे ना. शेवटी फाकड्यानं ठरवा, गाड्या मोडेन पण वाकणार नाही. बरं का प्रशांत दादा, मोडेन पण वाकणार नाही. आणि असं म्हणल्यानंतर कसा बसा दाट ओठ खात 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 त्यानं दुसरा पाय त्या दुसऱ्या पायरीवर म्हणा की टाकला. जसा त्यानं
दुसरा पाय दुसऱ्या पायरीवर टाकला तसा वरचा 55 किलोचा मोदळा खाली 5 फुटावून पडली हो बिचारी 5 फुटावून आणि पडली ती पडली खोब्यावच पडली बा ज्या चौघांनी उचलून खांद्यावर दिलं ते चौघ जणले दोघांनी हात धरले दोघांनी पाय तशीच नेऊन गाडीत टाकले तिला गाडीत टाकल्यावर 10 मिनिटांनी बिचारा सावरलं मी याच्या जवळ गेलो महाराज ते खाली काहीतरी शोधत होतो म्हणलं दादा काय पडलंय काय शोधताय तुम्ही मी शोधू लागतो काय पडलंय तुमचं ते नुसतं माझ्याकडे बघायचं दादा काय पडलंय तुमचं दादा काय पडलंय साफा बोले ना दादा सांगाल का तरी मला काय पडलंय मी शोधू लागतो ते म्हणलं बुवा जे मी शोधतोय ते तुला का होणार नाही म्हणलं असलं काय पडलंय ते म्हणतंय मगाशी पडलो तेव्हा आतडं कुठं गेलंय बघतोय सांगण्याचं तात्पर्य विनोदाचा भाग सोडा महाराज संसार या संसारात जर तुम्ही अडकला तर संतांची प्राप्ती तुम्हाला घडू शकत नाही या संसारात अडकला तर या मृत्यू लोकातनं तुमची मुक्तता नाही जन्म मरणाच्या फेऱ्यात तुम्ही अडकून मेल्याशिवाय राहणार नाही या संसारातनं तुम्हाला मोकळं व्हावं लागेल आणि जर व्हायचं असेल तर तुम्हाला संतांचं चिंतन करावं लागेल तर तुम्हाला देवाचं नाम घ्यावं लागेल संतांना आईप्रमाणे समजावं लागेल देवाला बापाप्रमाणे समजावं लागेल आई बाप घरातले जपावे लागतील तोपर्यंत हे शक्य होणार मरण मी सांगितलं प्रत्येकाला आहे उड जाएगा कधी न पंच रहेगा पिंजरा तू लाख ही पांच कर ले तू लाख करे रखवानी उड जाएगा हा पिंजरा खाली राहणार आणि या पिंजऱ्याला एक दिवस पेटवला जाणार आहे मग माणसं तुम्हाला तुम्ही पुढे चालाल तिरडीवर आणि माणसं मागणं म्हणतील क्या किया क्या 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 किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया जिसे चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवितो हरिविन हे शरीर कोणाच्या सत्तेने चालतंय हे शरीर त्या परमात्म्याच्या त्या परमेश्वराच्या सत्तेने चालतंय महाराज याचा जर विचार केला नाही लगेच कमी करणार दादा याचा जर विचार नाही केला महाराज तर हे आयुष्य असंच जाणार आहे मग या आयुष्याचा विचार करायचा असेल तर त्याचं नामचिंतन आणि त्याच्या नावात तुम्हाला आम्हाला टाळी वाजवून भजन करावं लागेल बरोबर आहे का चुकीचं त्याच्यामुळे आता सगळ्यांनी आपापले दोन्ही हात वर करा चला समोर बसलेले मंडळी सगळ्यांनी आपापले दोन्ही हात वर करा महिला मंडळ पुरुष मंडळ मागे बसलेले पुढे बसलेले ज्याला ज्याला वाटतंय देवाने आपल्याला 2 हात दिलेत भगवान परमात्म्याने आपल्यावर कृपा केली आणि त्याच्या नामचिंतनाने मी टाळी वाजवूया सगळ्यांनी हात वर करा हाताने टाळी मुखाने देवाचं नाव विठोबा रखुमाई टाळी तेलकट खाऊ नका तिखट खाऊ नका बाहेरच खाऊ नका ज्या वेळेला आई त्या समोरच्या त्या लेकराच्या आईला तो डॉक्टर सांगतो तेव्हा आई काय करते हो तसंच करते का तसंच करते तेलकट खात नाही तिखट खात नाही महाराज का का त्याचे सर्वस्व हिस्सा आहे अजून बाहेर आले का ते आले का नाही महाराज बाहेर न येणाऱ्या लेकरावर आईचं एवढं प्रेम असेल तर मला सांगा एकदा ते बाहेर आल्यावर त्या लेकरावर आईचं किती प्रेम असेल शाळेत गेलेल्या लेकराची आई तासन तास वाट पाहते महाराज बापाचं जेवढं प्रेम लेकरावर नाही ना तेवढं प्रेम आईचं लेकरावर आहे का आईची कळवळ्याची जाती करीला बाविन प्रीती महाराज 9 महिने 9 दिवसांचा काळ आईच्या उदरात ते लेकरू वाढतं बरोबर आहे ना 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली येताची कर्म झालं तुझी मान अडकली आकांत जननी दुःखदाये मोकली स्वरे त्या हरिहरा द्याया श्री कृष्ण मागोरी परियंते
संत सुद्धा सांगतात मदालासा नावाचं प्रकरण आहे. 9 मास कष्ट लासे 10व्याने प्रसूत झाली कोण आई आणि यताची कर्म जाळ तुझी मान कोणाची मान लेकराची मान अडकली आईच्या उदरात लेकराची मान अडकते का अडकते यताची कर्म जाळ त्याच्या पूर्वजन्माचं जे कर्म जाळ आहे यताची कर्म जाळ तुझी मान अडकली कुणाची लेकराची मग त्याचा त्रास कुणाला होतो आकांतू ते जननीय दुःख दाहे मोकली आणि मग ती आई काय करते कुणाचं नाम चिंतन स्मरे त्या हरिहरा द्या ही श्रीकृष्ण माऊली मग ती आई देवाचं चिंतन करते देव म्हणजे कोण तर बाप त्या लेकराचा बाप किंवा तो परमात्मा त्याचं चिंतन केल्यानंतर महाराज त्या वेदना शमवतात त्या वेदना शांत होतात तुकोबर आहे म्हणतात आई काय करते 9 महिने 9 दिवस त्या लेकराला वाढवते त्याच्या मनाला वाटेल किंवा त्याला जे योग्य असेल तेच आई करताना दिसते का ऐसी कळवळ्याची जाती करीला बाविन प्रीती आणि मग तुकोबाराय म्हणतात ज्या पद्धतीनं अभंग संपला अभंगाचा भावार्थ तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात बाबा रे अरे ज्या पद्धतीनं एखाद्या लेकराचा भार आईवर आहे ना तसा माझा भार माझ्या संतांवर आहे अभंगाचं शेवटचं चरण तुका
ना संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुकोबराय संत शेवटच्या चरणात ज्या पद्धतीनं एखाद्या लेकराचं ओझ आईवर आहे तसं माझं ओझ संतांवर आहे आणि आईप्रमाणे ओझ वाहणारे माझे संत या जगाच्या पाठीवरची सगळ्यात कृपाळू माऊले महाराज ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. बस संपला अभंगाचा भावार्थ. एक 5 मिनिटं सर्वांनी ताट बसा, हृदयाचे कान करा, ऐका. कैलासवासी रत्नाबाई मुरलीधर साखरे आईंचं आज प्रथम पुण्यस्मरण, ज्याला तुम्ही आम्ही वर्षश्राद्ध म्हणता, पण खऱ्या अर्थानं हे वर्षश्राद्ध नाही तर हे पुण्यस्मरणच आहे. बरं, पुण्यस्मरण म्हणता याला कारण आहे महाराज, ज्या व्यक्तीच्या थोडा इको ना वर्षश्राद्धाला कीर्तन प्रवचन अथवा भगवान परमात्म्याचं नामचिंतन होतं, ते वर्षश्राद्ध राहत नाही तर ते पुण्यस्मरण होतं. कारण केलेला हा पुण्यात्मा आहे आणि पुण्यात्म्याच्या पुण्यस्मरणालाच कीर्तन होतात, प्रवचन होतात, भजन होतात, कुणाच्याही होत नाही. थोडा बारीक कमी करायचं. ऐका ऐका ऐका. 1 वर्ष झाले या घराची माय निघून गेली. 1 वर्ष झालं. आई गेल्यानंतरचं दुःख मी मागाशी सांगितलं महाराज. आई गेल्यानंतरचं दुःख त्या घराला त्या कुटुंबाला विचारा, आई गेल्यानंतर काय दुःख होतं. संतांनी सुद्धा आईचं महत्व सोडू नका. संतांनी सुद्धा आईचं महत्व सांगितलं महाराज. संत आईचं महत्व सांगत असताना सांगतात, बापाचं महत्व सांगत असताना सांगतात, बाप आणि आई कुणाप्रमाणे. माय केवळ काशी, माय केवळ काशी, तेने न जावे तीर्थसी पुंडलिके या जगाच्या पाठीवर मायबाप म्हणजे काशे, मायबाप म्हणजे पंढरपूर आहे, मायबाप म्हणजे विठोबा आहे, मायबाप म्हणजे रुक्मिणी माता आहे. ज्या घरात आई निघून गेली, ज्या घरातला बाप निघून गेला, कधी काळी त्या घराला विचारलं तर एकच उत्तर, आमच्यातला देव निघून गेला असं मला वाटतंय. बस, खूप माय महत्वाची महाराज. 1 वर्ष झाली या घरातली आई निघून गेली. आई गेल्यानंतर काय दुःख होतं महाराज. या जगाच्या पाठीवर ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला माई नाही त्याला माईची किंमत विचारा महाराज. अरे जीवा पाड प्रेम करणारी, जीवा पाड सांभाळणारी आई ज्या दिवशी या जगातनं निघून जाते ना दादा, त्यावेळी तुमच्या आमच्यावर प्रेम करणारं दुसरं तिसऱ्या जगाच्या पाठीवर कुणीच उरत नाही. एक कवी खूप गोड सांगून जातो आईचं महत्व, ऐका. सोर द्या वडानं भात. आई माझी मायेचा सागर, दिला दिला जीवनाधार, आई वडील माझे थोर, आई
ऐका ऐका ऐका, या जगाच्या पाठीवर आई काय असते कधी सांगतो. अरे माझी आई रानावनात काम करायची, माझी आई काबाड कष्ट करायची, माझ्या आईच्या हाताला फोड यायची, माझी आई माझ्यासाठी खूप कष्ट करायची. कवी सांगतो उन्हात तानात काबाड कष्ट करायची, पावसात कष्ट करायची, पण माझ्या आईनं कधी तोंडातून अवाक्षर काढलं नाही. माझ्याविषयी फक्त माझा भार व्हायला. या माऊलीनं सुद्धा या कुटुंबासाठी आपला भार, आपला सर्वस्व अर्पण करावं. अरे महाराज, तीच आई आई या जगाच्या पाठीवर निघून जावी. काय करावं या कुटुंबाला? लक्ष देऊ नये का महाराज? आईचं प्रेम या जगाच्या पाठीवर नाही महाराज. या कुटुंबाला विचारलं तुमची आई कोणाप्रमाणे होती? अरे कशी होती तुमची आई? हे कुटुंब सहज समजून जाईल. आमची आई ऐका, शुक्राची चांदणी तू पसराची कोण, शीतल तुझी छाया नावाची भरले, तुझ्या शीतल छायेमध्ये आयुष्य चिन्ह, आई तुझ्यासाठी दिलं, आई तुला सगळं आई तुझ्या मूर्तिवाणी साऱ्या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार घडणार नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार घडणार नाही. या जगाच्या पाठीवर ज्याची आई त्याला सोडून निघून गेली ना महाराज, खऱ्या अर्थानं खऱ्या दुःखाची सुरुवात तिथून झाली. आई गेली, बाप गेला महाराज, जगाच्या पाठीवर तुमचं कुणी नाही महाराज. सुपसंग ज्या दिवशी घरातली आई निघून जाते ना, ते लक्ष देऊन ऐका महाराज, घरातली लक्ष्मी निघून जाते दादा. अरे काबाड कष्ट करणारी, दुसऱ्याच्या शेतावर भागलायला जाणारी आई कधीतरी पहा, तिचा हात हातात घ्या महाराज. अरे तुमच्या आयुष्याच्या रेषा सुधारण्यासाठी त्या आईनं स्वतःच्या हाताला छिद्र पाडून घेतली, पण त्या आईनं कधीही तक्रार केली नाही महाराज. नाही केली त्या आईनं कधी तक्रार. सातत्यानं ती आई त्या कुटुंबासाठी झगडत राहिली, सातत्यानं त्या कुटुंबासाठी झटत राहिली, त्या कुटुंबावर प्रेम करत राहिली. अरे एखाद्या वेळी आई शेतावर भांगलायला जायची आणि गरीब कुटुंबात असणारी, पिटी सोडा सोड सोडा, गरीब कुटुंबात असणारी माझी ती माय माऊली महाराज, दुपारच्या वेळी डबा उघडला जायचा. डबा उघडला गेल्यानंतर आजूबाजूच्या मैत्रिणींचा सुद्धा डबा उघडला जायचा. आईच्या डब्यात पाहिल्यानंतर तिच्या डब्यात चटणी भाकरी असायची, बाकीच्यांच्या डब्यात चांगले चुंगले पदार्थ असायचे. बाकीच्या बायका विचार करायच्या, अरे ही आई गरीब आहे, हिची परिस्थिती नाजूक आहे. स्वतःच्या डब्यातले चांगले चुंगले पदार्थ काढून तिच्या पुढ्यात सरकवायचे. पण ती माय माऊली स्वतःच्या डब्यातली चटणी भाकरी खायची आणि त्या डब्यातले चांगले चुंगले पदार्थ आपल्या पोरांसाठी घरी घेऊन यायची. तिचं नाव आई आहे महाराज. नाही राहिली या जगाच्या पाठीवरती आहे. आई या शब्दात खूप मोठी ताकद आहे महाराज. जेवढी ताकद देवात नाही तेवढी ताकद आई या शब्दात आहे महाराज. किती प्रेम करावं त्या आईनं त्या कुटुंबावर. अरे एखादी माय पहा महाराज, एखाद्या वेळेला आजारी पडली तर कधी ती डॉक्टरकडे जात नाही, कधी ती दवाखान्यात जात नाही. तिला भीती वाटत नाही मला डॉक्टरच्या गोळ्याची, तिला भीती वाटत नाही डॉक्टरच्या औषधाची. तिला भीती वाटते, अरे जर डॉक्टरनं मला 2 दिवस आराम करायला सांगितला ना तर माझी पोरं उपाशी पोटी मरतील रे. नाही कधी ती आई विचार करत महाराज. घरातली माय खूप महत्वाची आहे. महिला मंडळ, कधी तुम्ही माहेरला गेला, माहेरला गेल्यानंतर माहेरहून येत असताना तुमची आई तुमच्या जवळ येते. अगं ताई, ऐकलंस का ग? मुलगी विचारते, काय ग आई? जाताना 4 कांदे तुझ्या पिशवीत नाही, ह्या लसणाच्या 4 पुड्या तुझ्या पिशवीत टाक. काय कमी आहे का ग तुला? काय कमी आहे का तुला? सहज आई विचारून जाते. अगं सगळं काही आई त्या मुलीसाठी देते, त्या मुलासाठी देते, स्वतःचं सर्वस्व अर्पण करते, पण कधी तक्रार करत नाही. तिचं नाव आई आहे. म्हणून महाराज एक सांगेन, जोपर्यंत आहे तोपर्यंत जपा. ज्या दिवशी निघून जाईल ना, किती हंबरडा फोडला नाही परत येणार रे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. भिकारी महाराज तुम्ही, आम्ही आई शिवाय. अरे त्या आई बापाला काही लागत नाही, काही लागत नाही. त्यांना तुमचे पैसे नकोय, त्यांना तुमचं चांगलं चुंगलं खायला नकोय. अरे कुत्र्यासारखी भाकरी दररोज आई बापाच्या पुढ्यात
नव्हे का? दररोज सकाळी उठा, दररोज सकाळी फक्त प्रेमाचे 2 शब्द आई बापाविषयी बोला. 2 शब्द. पुढे जाऊन त्यांना म्हणणं, बाबा बाबा तुम्ही ठीक आहे का? आई तू ठीक आहेस का? एवढंच बोला बस. त्यांना काही नको. हीच त्यांची संपत्ती आहे. मी एक सांगेन महाराज, आई तोपर्यंत जपा. गेल्यानंतर कितीही रडला, कितीही ओरडला, नाही मिळत आई बाप महाराज या जगाच्या पाठीवर. नाहीत मिळत. बायको पुन्हा करता येईल, मुलं पुन्हा मिळतील, नातेवाईक पुन्हा जोडता येतील, पण बाबा रे, अरे खरे प्रेम करणारे आई बाप एकदा माती अड गेले, कितीही रडला तरी ते आई बाप पुन्हा मिळत नाही. ती शोकांतिका आहे दादा, शोकांतिका आहे. म्हणून एकच सांगेन, आई जपा, बाप जपा महाराज. ज्याचे आई बाप या जगाच्या पाठीवर निघून गेले, त्याने पंढरपूरच्या विठोबाला स्वतःचा बाप आणि रुक्मिणी मातेला स्वतःची माय माना. बस. दुसरं तिसरं काही करायची गरज नाही महाराज. तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात आज तुमच्या आईसाठी पाणी उभं राहिलं. ज्यांच्या आहेत जिवंत त्यांचं ठीक आहे, पण ज्यांच्या गेल्यात त्यांनी काय करावं, काय करावं महाराज. खूप मोठं दुःख आहे आई बापाचं, न पचवता येणार इतकं इतकं मोठं दुःख आहे महाराज. खूप कष्ट केले त्यांनी तुमच्यासाठी, खूप कष्ट केले. अरे तुमच्या शरीरात रक्त भरावं म्हणून त्यांनी स्वतःच्या हाडाचं पाणी केलं, रक्ताचं पाणी केलं महाराज त्यांनी तुमच्या आमच्यासाठी. आणि त्यांनाच जर आपण सांभाळत नसो तर याच्यापेक्षा शोकांतिकेची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या मातीत नसावी. म्हणून एकच सांगेन, नाही देवाच्या पाया पडला तरी चालेल, नाही एक वेळ पंढरपूरच्या वारीला गेला तरी चालेल, अरे नाही खंडोबाच्या मंदिरात आला तरी चालेल, पण घरातल्या बापाला आणि घरातल्या मायेला आपला विठोबा आणि खंडोबा माना. बस. तो दिवस या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा दिवस असेल तुमच्यासाठी महाराज. म्हणून एक सांगेन, बाप जपा, आई जपा. एकदा गेलेले आई बाप पुन्हा नाहीत. या कुटुंबाची आई गेली, या कुटुंबाचा बाप गेला. मी एकच सांगेन, पंढरीश पांडुरंग परमात्म्याला, देवा आजपासून तूच यांचा बाप आणि तूच यांची माय. देवा तुझ्याशिवाय या कुणाला लेकरांना कुणी नाही रे. आई म्हणून सुद्धा ही लेकरं उद्यापासून तुझ्याकडेच पाहतील आणि बाप म्हणून सुद्धा तुझ्याकडेच पाहतील. म्हणून एक सांगेन बाबा, आई जपा, बाप जपा. बस. दुसरं तिसरं काहीच या जगाच्या पाठीवर करायची गरज नाही. माय बापच काशेन, माय बापच पंढरपूर आहे. ज्ञानेश्वर लेकोराचे हितव आहे, माऊलीची चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. पोटी 12 आहे त्याचे सर्वस्वी जाई, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. प्राप्त प्रसंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग सुंदर असं चिंतन जगद्गुरु तुकोबरायांचा, तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून आईचं आणि संतांचं असणारं साधर्म्य प्रेम अभंगाच्या माध्यमातून दर्शवतात. झालेली कीर्तनरूपी पांडुरंग परमात्म्याच्या कुलदैवत ज्योतिबाराजाच्या माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित करतो. झालेली कीर्तनरूपी सेवा माझ्या गुरुवर हरिभक्तीपरायण आझाद महाराज गुजर, गुरुवर हरिभक्तीपरायण अरुणजी महाराज अडसो दोघांच्या चरणी, खंडोबारायाच्या चरणी समर्पित करतो. या संपूर्ण साखरे कुटुंबियांच्या माध्यमातून, आमच्या मामांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला. या संपूर्ण कुटुंबाला धन्यवाद देतो. खूप दिवसांपासून त्यांची इच्छा होती की मी कीर्तन करावं. खरं पाहायला झालं तर कित्येक वर्षापासून या ठिकाणी काळजमध्ये कीर्तन व्हावं अशी माझी सुद्धा खूप मोठी इच्छा होती, खूप मोठी इच्छा होती बरं का. पण खऱ्या अर्थानं आज खंडोबारायाच्या प्रांगणात ही कीर्तन सेवा व्हावी म्हणतात ना, त्याच्या इच्छेशिवाय इथं कोणी येत. त्याची इच्छा लागते महाराज, आणि त्याची इच्छा झाली, त्याची इच्छा होती आज माझं कीर्तन हो, म्हणून त्यानं मला इथं बोलवून घेतलंय. विठ्ठल ऐका, त्या भगवंतानं आपल्याला इथं बोलवून घेतलं महाराज, आणि त्याच्या प्रांगणात ही सेवा घडली. असो, तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही सगळेजण गोड उपस्थित राहिला. या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे दादा महाराज असतील, आमचे दत्ता महाराज असतील, आमचे गुरुदत्त महाराज असतील, तिघांनी गोड गायन केलं. एकदा जोरात टाळी वाजवो त्यांच्यासाठी. मृदुंगाच्या साथ करणारे आमचे कृष्णा महाराज, उपस्थित सगळे टाळकरी वृंद, याच गावचे असणारे आमचे विनेकरी बाबा असतील, सिस्टीमवाले आमचे काका असतील, त्यांना सुद्धा धन्यवाद. पद पद्धतीनं हार्मोनियमची गोड साथ करणारे आमचे महाराज सुंदर स्वर महाराजांना सुद्धा धन्यवाद. या ठिकाणी गोड अशा कार्यक्रमाचं चित्रीकरण करणारे आमचे रोहित दादा असतील. ओम साई क्रिएशन नावाचं युट्यूबला चॅनेल आहे. आपण सर्वांनी बघा, जवळजवळ 1 लाख सबस्क्रायबर या चॅनेलचे आहेत. आपण हे सबस्क्राईब करा आणि गोड असा कीर्तनाचा आस्वाद युट्यूबच्या माध्यमातून घ्या. तुम्ही सगळेजण गोड आला, गोड बसला, गोड हाताने टाळी वाजवली, मुखाने देवाचं नामचिंतन केलं. फक्त जाता जाता माझं एकच सांगणं, आई जपा, बाप जपा. दुसरं काही करायची गरज नाही. आमचे अविनाश महाराज असतील, सर्वांना धन्यवाद देतो. सगळ्या जणांची नावं घेणं शक्य नाही. सगळेजण तुम्ही गोड आला, गोड बसला, तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.